स्कूलच्या अॅन्युअल डेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित रेनबो स्कूलच्या प्रिन्सिपल आणि संस्थापिका आदरणीय पल्लवी मॅडम, तसेच त्यांना खंबीर साथ आणि पाठिंबा असणारे विकास सर आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, उपस्थित पालक. खरं तर गॅदरिंग अॅन्युअल डे ज्याच्या आपण वर्षभर वाट पाहत असतो की आपल्या मुलांच्या कलागुणाचा वाव देण्यासाठी हा कार्यक्रम असतो, तेव्हा वर्षभर मुलांनी काय काय चांगले, जसं की आता आपण मुलांना एक त्यांचे सत्कार सन्मान छोटे म्हणजे ट्रॉफी देऊन किंवा मेडल देऊन त्यांना आपण सन्मानित केलं, कारण त्यांच्या वर्षभर केलेल्या कामाची पोच पावत होती. आणि मी पहिल्यांदाच असं पाहिलं की स्टुडंट ऑफ द इयर पण मॅडमने अवॉर्ड काढले, कारण बऱ्याच गॅदरिंगला मी गेस्ट म्हणून जाते, पण एक 2.5-3 वर्षाच्या मुलांना जेव्हा स्टुडंट ऑफ द इयर हा इथला पुरस्कार मिळतो, खरं तर खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्याची सुरुवात चांगली होत असते. आणि या शाळेबद्दल जर पाहिजे मला ते जाणवतंय की प्रिन्सिपल ज्या असतात त्यांना बारीक सारीक गोष्टींची माहिती नसते, पण पल्लवी मॅडमचं मी जे आल्यापासून पाहते की प्रत्येक बारीक सारीक गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष आहे. आणि इथं येण्याचं कारण म्हणजे बरेच कार्यक्रमांचं इन्व्हिटेशन येतं सोशल मीडियावर किंवा इन्स्टाला, युट्यूबला बऱ्याच जणांनी मला पाहिलेलं असेल, व्हिडिओ पाहिलेले असेल, बरेच जण स्टेटसला व्हिडिओ ठेवतात. इन्स्टाला लाखो फॉलोअर्स आहे, हजारो युट्यूबला राजेश रिजॉर्ट साहेबांना सबस्क्रायबर आहे, पण पल्लवी मॅडम माझ्या गावाच्या आहे, त्याबद्दल म्हणजे मला अभिमान वाटला. नगर जिल्ह्यातली एखादी मुलगी इथे येते की पतीच्या मदतीने इथे शाळा सुरू करते, आणि अशा ठिकाणी आपण जाऊन आवर्जून उभयतांचं पती पत्नीचं कौतुक केलं पाहिजे, यासाठी मी इथं आवर्जून उपस्थित राहिले. आणि त्यांच्याबरोबर बोलण्यातून मला जी गोष्ट आवडली, जाणवली, की त्यांनी सांगितलं की मी त्यांना सहजच विचारलं की बसल्या बसल्या स्कूल चालू करण्याचं प्रयोजन काय.